हॅलो स्टुडंट्स, बघा 6वा चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे. आता जो आहे तो आपण पहिल्यांदा 8वा चॅप्टर घ्यायचा आहे, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. अँड देन मग आपण जो 7वा चॅप्टर आहे तो घेऊ. त्याच्यात काही उदाहरणं वगैरे आहेत, ती व्यवस्थित सोडवून दिली पाहिजेत तुम्हाला. सो पहिल्यांदा मी 8वा चॅप्टर घेते, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. हाही जास्त मोठा चॅप्टर नाही आहे, अगदी 3-4 पानाचा चॅप्टर आहे हा. आपल्या 4 ते 5 व्हिडिओमध्ये हा संपून जाईल आणि त्याच्यानंतर मग आपण 7वा चॅप्टर कंटिन्यू करू. ओके. बघा मग आता आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. आता स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, तर स्थितिक विद्युत. स्टॅटिक म्हणजे स्थितिक आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत. तर स्थितिक विद्युत. मग बघा, डू यू हॅव एक्सपिरियन्स ऑफ द इन्स्टन्सेस गिवन बिलो? व्हॉट इज कॉज ऑफ धीस इफेक्ट्स? खालील प्रसंग तुम्ही अनुभवले आहेत का आणि या प्रसंगामध्ये तसे घडते का? तर हे तुम्ही अनुभवलेत जवळपास आणि तुम्ही मला सांगायचं आहे असं का घडत आहे, हे तुम्ही मला लिहून व्यवस्थित पाठवायचं आहे. बघा, अ प्लास्टिक कोंब और रुलर रब्ड ऑन द ड्राय हेअर अट्रॅक्ट पीस ऑफ पेपर. बघा, केसांवर घातलेला प्लास्टिकचा कंगवा किंवा मोजपट्टी कागदाच्या कपट्यांना आकर्षित करत असते. इफ वी पास नियर द पॉलिस्टर कर्टन अगेन अँड अगेन इट गेट अट्रॅक्टेड टू अस. बघा, पॉलिस्टर पडद्याच्या जवळून सारखे येणे जाणे जर आपण केले तर तो पडदा आपल्याकडे अट्रॅक्ट होत असतो. इफ वी रब अ ब्लँकेट विथ आवर हँड अँड इट टेक इट नियर द मेटल ऑब्जेक्ट अ स्पार्क इज अ सीन इन द डार्क. अंधारात ब्लँकेट हाताने घासून धातूच्या वस्तूजवळ नेल्यास ठिणगी पडते. बघा, मग हे सगळे इन्स्टन्सेस आहेत, हे तुम्हाला माहीत आहेत. ठीक आहे. मग हे असं होतं का, हे तुम्ही मला सांगायचं आहे. येत नसेल तरी मला सांगा, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याचा आन्सर देईन. पण तुम्ही ट्राय करायचं आहे की असं का होत आहे. पहिल्यापासून तुम्ही हे पाहत आलेलं आहे आणि जवळपास 6वीमध्ये तुम्ही यातले काही क्वेश्चन, एक चॅप्टरही बघितलेला होता. ठीक आहे. मग याची उत्तर तुम्ही मला द्यायची आहेत. आता बघा, इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे विद्युत प्रभार जो आहे. व्हॉट डू यू द अबाव ऑब्झर्वेशन टेल अस? धिस एक्झाम्पल आर जस्ट अ ग्लिम्स ऑफ द इलेक्ट्रिक चार्ज दॅट ऑल ऑब्जेक्ट इन आवर सराउंडिंग होल अँड अबंडन्स. बघा, वरील जी आपण सगळी उदाहरणं बघितली त्यावरून आपल्याला काय समजतं, ही उदाहरणे म्हणजे फक्त आपल्या भोवतालच्या वस्तूमध्ये भरपूर भरून असलेला जो विद्युत प्रवाह असतो त्याची एक लहानशी झलक होती. विद्युत प्रवाहाचं एक छोटंसं उदाहरण होतं ते. इलेक्ट्रिक चार्जेस इज अ स्टोअर्ड इवन इन आवर बॉडीज. आपल्या शरीरामध्ये सुद्धा काय असतं, विद्युत प्रभार साठलेला असतो. ऑल सबस्टन्सेस आर मेड ऑफ व्हेरी टायनी पार्टिकल्स. इलेक्ट्रिक चार्ज इन अँड इंट्रेन्सिक प्रॉपर्टीज ऑफ धिस पार्टिकल. बघा, सर्व वस्तू ह्या अतिसूक्ष्म कणांच्या बनलेल्या असतात आणि विद्युत प्रभार जो आहे तो या कणांचा एक आंतरिक, इंट्रिन्सिक म्हणजे आंतरिक, प्रॉपर्टी म्हणजे गुणधर्म आहे. दो इन दिस वे इलेक्ट्रिक चार्ज इज अबंडंटली प्रेझेंट, इट इज ऑलवेज इन हिडन स्टेट. बघा, म्हणून काय सांगितलेलं आहे बघा, की जो भरपूर विद्युत प्रवाह जरी असला तरी तो नेहमी लपलेल्या स्थितीत असणार आहे, हिडन स्टेटमध्ये. दिस इज बिकॉज टू अपोजिट टाईप ऑफ द चार्जेस आर प्रेझेंट इन द इक्वल मेंबर इन ऑल धीस सबस्टन्सेस. हे घडतं कशामुळे, तर काय सांगितलेलं आहे आपल्याला बघा, की कारण त्या दोन्ही वस्तूत दोन विरुद्ध प्रकारचे प्रभार जे असतात, चार्जेस जे असतात ते बघा सारख्या संख्येने असतात. कोणी कमी नसतो, कोणी जास्त नसतो, सगळे सारख्या प्रमाणात असतात. व्हेन द पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज ऑन अँड ऑब्जेक्ट आर बॅलेन्स्ड द ऑब्जेक्ट इज अ न्यूट्रल. बघा, ज्या वेळेला पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हा बॅलेन्स होतो, सारखे होतात, त्यावेळेला त्या ऑब्जेक्टला आपण न्यूट्रल म्हणतो. न्यूट्रल म्हणजे काय, तर देअर इज अ नो नेट चार्ज ऑन द ऑब्जेक्ट. म्हणजे त्याच्यावर कोणताही चार्ज नसतो त्या ऑब्जेक्टवर, त्या वस्तूवर. न्यूट्रल म्हणजे उदासीन असं आपण त्याला म्हणतो. बघा, इफ दी चार्ज इज नॉट बॅलेन्स्ड द ऑब्जेक्ट इज अ सेड टू बी चार्जड. जर दोन्ही प्रभार समतोल नाहीत झाले, चार्ज जर समतोल सारखे झाले नाहीत, इक्वल झाले नाहीत, तर त्या वस्तूला आपण चार्जड म्हणतो, म्हणजे प्रभारित असं म्हणतो. बघा, आता इथे तुम्हाला ट्राय दिस सांगितलेलं आहे. हाऊ वुड टू चार्जड ऑब्जेक्ट्स इंटरॅक्ट विथ इच अदर असं आपल्याला विचारलेलं आहे. दोन ऑब्जेक्ट एकमेकांशी इंटरॅक्ट कसं करतात, तर बघा, एक तुम्हाला एक्सपेरिमेंट दिलेला आहे. आधी आपण वाचूया आणि देन मी तुम्हाला समजावून सांगते. रब वन एंड ऑफ द ग्लास रॉड अगेन्स्ट अ सिल्क क्लोथ. ड्यू टू द रबिंग अ स्मॉल चार्ज विल गेट ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अदर. बघा, एका काचेच्या कांडीचा टोकाकडील भाग रेशमी कापडावर घासायचा आहे. ठीक आहे. बघा, आणि हा काय होणार आहे,
घर्षणामुळे थोडासा प्रभार एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर जाणार आहे. ॲज अ रिझल्ट बोथ द ऑब्जेक्ट विल बिकम समवॉट चार्जड. ह्याचा रिझल्ट असा होणार आहे की दोन्ही ऑब्जेक्ट हे चार्ज होणार आहेत. सस्पेंड म्हणजे प्रभारित होणार आहेत. सस्पेंड धिस रॉड फ्रीली इन द एअर विथ द हेल्प ऑफ द थ्रेड. आता ही कांडी एका दोरीने हवेत लटकून ठेवायची आहे. नाव चार्ज अनादर ग्लास रॉड इन द सेम मॅनर अँड ब्रिंग इट नियर द सस्पेंडेड रॉड. बघा काय विचारलेलं आहे. आता वरील प्रकारचेच जे काही प्रभारित केलेली काचेची दुसरी कांडी लटकवलेल्या कांडीजवळ घेऊन यायची आहे. व्हॉट डू यू सी. तुम्ही काय पाहणार आहात. द टू रॉड पुश इच अदर अवे. बघा काय सांगितले. दोन्ही कांड्या एकमेकींपासून दूर ढकलल्या जाणार आहेत. नाव टेक द प्लास्टिक रॉड रब वन ऑफ इट्स एंड अगेन्स्ट द वुलन क्लॉथ. आता काय करायचं आहे. एक प्लास्टिकची कांडी घ्यायची आणि काय करायचं आहे. तिचं टोक लोकरीच्या कापडावर घासायचं आणि ते टोक लटकलेल्या कांडीजवळ पुन्हा घेऊन जायचं. नाव व्हॉट यू सी. द टू रॉड आर पुल्ड टुवर्ड इच अदर. दोन्ही रॉड आहेत त्या एकमेकींकडे ओढल्या जाणार आहेत. व्हॉट डू यू फाइंड इन दिस एक्सपेरिमेंट. तुम्हाला या एक्सपेरिमेंटमधून काय कळालं. टू रॉड कॅरिंग सिमिलर चार्ज पुश इच अदर अवे. ज्या वेळेला दोन रॉड काय करत आहेत की दोन्ही सारखे चार्ज त्यांच्यावर आहेत त्यावेळेला त्या एकमेकींना बाजूला ढकलणार आहेत. त्याला आपण रिपल्शन प्रत्याकर्षण असं म्हणतोय. वी लर्न फ्रॉम द सेकंड एक्सपेरिमेंट दॅट द रॉड कॅरिंग ऑपोजिट टाईप ऑफ द चार्जेस गेट पुल्ड टुवर्ड इच अदर इज कॉल्ड द अट्रॅक्शन. आणि ज्या वेळेला दोन वेगवेगळ्या टाईपचे चार्जेस असतील प्रभार असतील त्यावेळेला ते दोन्ही वस्तू म्हणा किंवा आपण इथं ज्या रॉड वापरलेत आपण तिथं रॉडच्या ऐवजी ऑब्जेक्ट शब्द घालून सुद्धा ह्याची डेफिनेशन लिहू शकतो. ठीक आहे. मग बघा हे जो ऑब्जेक्ट आहे किंवा रॉड आहे हे दोन्ही अपोजिट टाईप ऑफ चार्जेस काय करत आहे कॅरी करत आहे. त्यामुळे ते दोन्ही एकमेकांपासून एकमेकांकडे खेचले जाणार आहेत. ठीक आहे. ह्यालाच आपण अट्रॅक्शन आकर्षण असं म्हणत आहे. ठीक आहे. बघा आता पुढचा जो भाग आहे. द सायंटिस्ट बेंजामिन फ्रँकलिन नेम्ड द इलेक्ट्रिक चार्ज पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज. बघा जे सायंटिस्ट होते बेंजामिन फ्रँकलिन यांनी इलेक्ट्रिक चार्ज पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज आपल्याला नाव दिलं त्या चार्जना. आता व्हॉट इज द ओरिजिन ऑफ अन इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे विद्युत प्रभाराचा उगम कसा होतो. बघा ऑल द सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ द पार्टिकल अँड धीस पार्टिकल्स आर अल्टिमेटली मेड अप ऑफ द टायनी ॲटम. वी शाल बी लुकिंग ॲट द डिटेल ऑफ द ॲटॉमिक स्ट्रक्चर लॅटर. बघा सर्व पदार्थ हे कणांचेच बनलेले असतात आणि हे कण जे आहेत हे कण जे आहेत ते अतिसूक्ष्म अणूंनी बनलेले असतात. ठीक आहे. मग बघा आता ह्या अणूंची जी रचना आहे ते आपण पुन्हा पुढे पाहणार आहे तुम्ही 8वीत गेल्यानंतर. आता बघा आपल्याला इथे काय पाहायचं आहे फक्त ॲट दिस स्टेज या स्टेजला फक्त आपल्याला बघायचं आहे. इट इज सफिशियंट टू नो दॅट इच ॲटम कंटेन अ स्टेशनरी पॉझिटिव्ह चार्ज अँड मूव्हिंग निगेटिव्ह चार्ज. इथे आपल्याला एवढंच जाणून घ्यायचं आहे की प्रत्येक अणूमध्ये स्थिर असा धनप्रभारित भाग व चल असा ऋणप्रभारित भार असतो. ठीक आहे. बघा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येक ॲटममध्ये अणूमध्ये स्टेशनरी पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे स्थिर धनप्रभारित भाग असतो आणि मूव्हिंग निगेटिव्ह चार्ज म्हणजे चल असा ऋणप्रभारित भार असतो. दिस टू चार्जेस बिंग परफेक्टली बॅलन्स्ड अँड ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ज्या वेळेला हे दोन्ही प्रभार संतुलित होतात त्यावेळेला विद्युतदृष्ट्या म्हणजे इलेक्ट्रिकली तो ॲटम जो असणार आहे अणू जो असणार आहे तो न्यूट्रल असणार आहे म्हणजेच उदासीन असणार आहे. ऑल ऑब्जेक्ट आर मेड अप ऑफ द ॲटम विच मीन्स दॅट दे आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. देन हाऊ डू ऑब्जेक्ट बिकम इलेक्ट्रिकली चार्जड. बघा तुम्ही जर लक्षात घेतलं सर्व वस्तू ह्या अणूंच्या बनलेल्या असतात म्हणजेच त्या विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. मग त्या वस्तूंमध्ये त्या वस्तू विद्युत प्रभारित कसा होतात हा प्रश्न पडतोय. बघा मग फॉर सम रिझन द बॅलन्स ऑफ द इलेक्ट्रिकली न्यूट्रल ॲटम गेट डिस्टर्बडेड. फॉर एक्झाम्पल बघा काही रिझन्समुळे विद्युतदृष्ट्या उदासीन असलेल्या अणूंमधील प्रभार जे असतात ते काय करतात त्यांचं संतुलन बिघडतं. आता इथे उदाहरण दिले. व्हेन सर्टन ऑब्जेक्ट आर रब्ड अगेन्स्ट इच अदर द निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल ऑफ अन ऑब्जेक्ट गो टू देअर ऑब्जेक्ट. बघा काही विशिष्ट वस्तू जेव्हा एकमेकांवर घासल्या जातात तेव्हा एका वस्तूवरचे ऋणप्रभार दुसऱ्या वस्तूवर जातात. ठीक आहे.
मग बघा, द ऑब्जेक्ट टू विच दे गो बिकेम निगेटिव्हली चार्ज्ड ड्यू टू अन ॲक्सेस ऑफ द निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल. मग ज्या वस्तूवर गेलेले आहेत ती वस्तूसुद्धा काय होते, ऋण प्रभारित होते, कारण तिथं ऋणकण जास्त असणार आहेत. ठीक आहे. सिमिलरली द ऑब्जेक्ट फ्रॉम विच द निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल गो अवे बिकम पॉझिटिव्हली चार्ज्ड ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ द निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल. आणि ज्या वस्तूवरून ते गेलेले आहेत दुसऱ्या वस्तूवर, तिथे काय होणार आहे, तिथे धनप्रभार वाढणार आहे, कारण तिथले ऋणकण जे आहे, ऋणप्रभार जो आहे तो दुसऱ्या वस्तूवर गेलेला आहे. इट मीन्स दॅट ऑफ द टू ऑब्जेक्ट बिईंग रब्ड वन बिकम पॉझिटिव्हली चार्ज्ड अँड अदर निगेटिव्हली चार्ज्ड. याचाच अर्थ दोन वस्तू एकमेकांवर घासल्यानंतर एक पॉझिटिव्हली चार्ज झाला आणि दुसरा निगेटिव्हली चार्ज. इथे बघा, हे दोन वस्तू घासताना दाखवत आहेत, हे दोन्ही न्यूट्रल आहेत वस्तू यावेळेला. ठीक आहे. घासल्यानंतर या वस्तूवरचे, हा जो व्हाईट कलरमध्ये जी वस्तू दिसते ती ऑरेंज कलरच्या वस्तूवर तिथून काय आलेला आहे, निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स आले. त्याच्यामुळे इथे काय झालं बघा, इकडे निगेटिव्ह चार्ज्ड पार्टिकल्स जास्त वाढलेले आहेत आणि इथे पॉझिटिव्ह राहिलेले आहेत. तिथे डेफिशियन्सी झाली निगेटिव्ह चार्जची. त्याच्यामुळे काय झालं, हा जो आहे हा पॉझिटिव्हली चार्ज झाला आणि हा जो झाला तो निगेटिव्हली चार्ज्ड झाला. ओके. बघा आता काय सांगितलेलं आहे मग, निगेटिव्हली चार्ज्ड. आता पुढे बघा, ट्राय धिस म्हणून आपल्याला एक सांगितलेलं आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे साहित्य जे घ्यायचं आहे ते बघा, मटेरियल पेपर, पॉलिथिन, नायलॉन क्लॉथ, कॉटन क्लॉथ, सिल्क क्लॉथ. ओके. आता प्रोसिजर काय आहे तर फर्स्ट टेक द ऑब्जेक्ट मेन्शन्ड इन द चार्ट नियर सम स्मॉल पीसेस ऑफ द पेपर अँड ऑब्झर्व व्हॉट हॅपन. म्हणजे खाली जे चौकट दिली आहे त्याच्यामध्ये काही वस्तू दिल्या आहेत, त्या प्रथम तुमच्या कागदाच्या तुकड्याजवळ न्या ते पहा आणि नंतर दिलेल्या साहित्यावर क्रमाक्रमाने घासायचे आहे आणि कागदांच्या तुकड्याजवळ घेऊन जायचे आहे व तुकडे तिथे आपल्याला ही चौकट पूर्ण करायची आहे. आता हे बघा, हे तुमच्याकडे असतं, हे तुम्ही करून पाहू शकता. हा ॲटलिस्ट बलूनचा करू शकता, बॉलपेन रिपील यूज करू शकता, इरेझर खोड रबरचा वापर करू शकता, लाकडी एखादी वस्तू, वुडन रुलर, कुठलीही लाकडी वस्तू घ्या, स्टील स्पून घ्या, म्हणजे स्टीलचा जो चमचा असतो तो, कॉपरची एखादी वस्तू असली तर ती घ्या. आणि काय करायचं आहे, कागद, कुठलाही कागदाचा तुकडा घ्या आणि ती काय करायची आहे, त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे बघा, ती घासायची आहे, साहित्यावर त्या घासायची आहे आणि नंतर कागदाच्या तुकड्यांजवळ न्यायची. एक कागदाचा तुकडा घ्या, बलून घ्या, त्याच्यावरती घासा आणि पुन्हा दुसऱ्या कागदाच्या तुकड्याजवळ घेऊन जायची. मग इथं ही चौकट तुम्ही मला भरून पाठवायची आहे. वेदर पेपर पीस गेट अट्रॅक्टेड, म्हणजे तो पेपर पीस दुसऱ्या पेपर पीसकडं अट्रॅक्ट झाला आणि डज द ऑब्जेक्ट गेट चार्ज्ड येस ऑर नो, आणि वस्तू प्रभारित झाली की नाही. छोटासा चार्ट आहे, व्यवस्थित करून पहा आणि हा चार्ट मला भरून पाठवा. ठीक आहे. आता ऑलवेज रिमेंबरमध्ये बघा, each atom is electrically neutral, it has equal amount of positive and negative charge. If for some reason the negative charge decreases, the atom become positively charged. बघा, प्रत्येक अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो आणि बघा त्यातील धन आणि ऋण प्रभारांचे प्रमाण समानच असते. ऋण प्रभार काही कारणाने कमी झाल्यास तो धनप्रभार होतो. एवढीच गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. आता बघा, डू यू नो हा भाग आय थिंक तुमचा काढलेला आहे. मी एकदा बघून घेते, चेक करते आणि देन तुम्हाला सांगते. ठीक आहे. डू यू नो हा तुमचा भाग काढून टाकलेला आहे याच्यामधून. आणि सॉरी, आपण खाली आलो. आता आपल्याला फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी सुरू करायचं आहे, म्हणजे घर्षण विद्युत जो आहे हा भाग बघायचा आहे. बघा, द इलेक्ट्रिक चार्ज जनरेटेड बाय फ्रिक्शन इज कॉल्ड द फ्रिक्शन इलेक्ट्रिसिटी. धिस चार्ज इज प्रोड्युस्ड ओनली ॲट द प्लेस ऑफ द फ्रिक्शन. बघा, घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत प्रभाराला घर्षण विद्युत म्हणतात. सिंपल डेफिनेशन, जो विद्युत प्रभार घर्षणामुळे होते, फ्रिक्शन म्हणजे काय, घर्षण आपण जे करतो ते फ्रिक्शन. धिस चार्ज इज प्रोड्युस्ड ओनली ॲट द प्लेस ऑफ फ्रिक्शन. जिथं घर्षण होत असेल तिथंच हा चार्ज प्रभार निर्माण होणार. हेन्स इट इज कॉल्ड स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. म्हणून तिला आपण स्थितिक विद्युत असं म्हणतो, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणतो. इट रिमेन अन ऑब्जेक्ट फॉर अ शॉर्ट ड्युरेशन. द चार्जेस ऑफ द स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आर ॲब्झॉर्ब्ड इन द मॉइस्ट एअर. दिस इज व्हाय दिस एक्सपेरिमेंट शुड बी परफॉर्म्ड इन द ड्राय वेदर, पर्टिक्युलरली इन विंटर. बघा, वस्तूवर ते थोडा
अल्पकाळच प्रमाणात राहते, शॉर्ट ड्युरेशनसाठी राहत असते. आणि स्थितिक विद्युतमधील प्रभार दमट व ओलसर हवेत शोषले जातात. बघा ही गोष्ट महत्त्वाची आहे की स्थितीत विद्युतमध्ये जे प्रभार असतात ते ओलसर अशा हवेत शोषले जातात, म्हणून हिवाळ्यात कोरड्या हवेत हे प्रयोग करून पाहिले जातात. ठीक आहे, मग आता आपण प्रयोग बघूया कोणता आहे. आत्ता तर हा काही हिवाळा असा कोरडी हवा नाही आहे, पण आपण प्रयोग कोणता आहे ह्याचे जे स्थितीविद्युतचे प्रयोग आहेत ते त्यावेळी केले जातात. मग बघा आपल्याला ॲपॅरेटस दिले आहेत, फ्यू स्ट्रॉज, वुलन क्लॉथ, ग्लास बॉटल. बघा काही स्ट्रॉ घ्यायच्या, लोकर कापड आणि काचेची बॉटल घ्यायची आहे. प्लेस अ स्ट्रॉ ऑन द बॉटल. काय करायचं आहे, बाटलीवर एक स्ट्रॉ ठेवायची आहे आणि बघा टेक अनादर स्ट्रॉ नियर इट. आणि काय करायचं आहे, दुसरी स्ट्रॉ तिच्याजवळ न्यायची आहे. ऑब्झर्व व्हॉट हॅपन. आणि बघायचं आहे काय होतंय. लिव्ह द स्ट्रॉ ऑन द बॉटल ॲज इट इज. ती स्ट्रॉ आहे ती बाटलीवर तशीच ठेवायची आहे. रब द अदर स्ट्रॉ अगेन्स्ट द वुलन क्लॉथ अँड टेक इट नियर टू द स्ट्रॉ ऑफ द बॉटल. काय करायची, दुसरी स्ट्रॉ लोकरीच्या कापडावर घासायची आणि बाटलीच्या स्ट्रॉ जवळ न्यायची आणि काय होते ते पाहायचे. आता बघा काय सांगितलेलं आहे, नाव टेक 2 स्ट्रॉ अँड रब द अगेन्स्ट वुलन क्लॉथ ॲट द सेम टाईम. आता दोन्ही स्ट्रॉ घेऊन जायचं आणि लोकरीच्या कापडावर घासायचं आणि काय करायचं, वन ऑफ देम कीप वन ऑफ स्ट्रॉ ऑन द बॉटल अँड टेक द अदर नियर इट. आणि एक स्ट्रॉ बाटलीवर ठेवायची आणि दुसरी तिच्या जवळ न्यायची. काय होतंय बघायचं आहे आपल्याला. कीप द रब्ड स्ट्रॉ ऑन द बॉटल ॲज इट इज, टेक द वुलन क्लॉथ ऑन विच दे रब्ड क्लोज टू इट. बघा काय झालं, आता ज्याने घासले ते लोकरी कापड स्ट्रॉ जवळ न्या व काय होत आहे ते पहा. ठीक आहे, बघा काय आपल्याला थोडक्यात सांगितलेलं आहे, ह्याची आपल्याला निरीक्षणं नोंदवायची आहेत. बघा, अ चार्जड स्ट्रॉ इज टेकन नियर द अनचार्जड स्ट्रॉ. काय सांगितलेलं आहे, प्रभार नसणाऱ्या स्ट्रॉजवळ आपण जर प्रभारित स्ट्रॉ नेली तर काय होईल. आता मी तुम्हाला रिपल्शन शिकवलं, अट्रॅक्शन शिकवलं. या रिपल्शन आणि अट्रॅक्शन व्यवस्थित समजलं असेल तर या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला व्यवस्थित देऊ शकाल. हा आपण बघा, जर प्रभार नसलेली स्ट्रॉ प्रभारित स्ट्रॉ जवळ नेली तर काय होईल. ठीक आहे, आणि दुसरं काय आहे, 2 स्ट्रॉज कॅरिंग सिमिलर चार्जेस आर ब्रॉट नियर इच अदर. समान विद्युत प्रभार असणाऱ्या 2 स्ट्रॉ जवळ आणल्यास काय होतील. आणि द चार्जड स्ट्रॉ अँड द अपोजिटली चार्जड क्लोथ विच वॉज यूज्ड फॉर रबिंग आर ब्रॉट नियर इच अदर. प्रभारित स्ट्रॉ व ज्याने घासले आहे ती विरुद्ध प्रभारित कापडाजवळ नेल्यास काय होतील. थोडासा विचार करायचा आहे. मी उद्याच्या भागात सांगणारच आहे, तरी पण उद्यापर्यंत तुम्हाला काय यावर कळालेलं आहे असा एक चार्ट करून पाठवायचा आहे. वरचा एक चार्ट आणि हा एक चार्ट. ओके, नाहीतर मी उद्या दोन्हीचीही उत्तरं सांगते. इलेक्ट्रिकली चार्जड ऑब्जेक्ट अट्रॅक्ट अनचार्जड ऑब्जेक्ट. बघा खाली सुद्धा त्यांनी स्पष्टपणे दिलं आहे की विद्युत प्रभार वस्तू प्रभार नसणाऱ्या वस्तूंना आकर्षित करतात. बघा इथं तुम्हाला तुमचे आन्सर वरच्या ह्याचं मिळून जाईल की चार्जड स्ट्रॉ आहे, अनचार्जड स्ट्रॉ आहे. ठीक आहे, म्हणजे काय होणार आहे, इलेक्ट्रिकली चार्जड ऑब्जेक्ट अट्रॅक्ट करतो अनचार्जड ऑब्जेक्टला, म्हणजे इथे अट्रॅक्शन घडून येणार आहे. ठीक आहे, मी एकाचं सांगितलंय तसं आता तुम्ही दुसऱ्या खालच्या 2चा विचार करा. देअर इज अ रिपल्शन बिटवीन like electric charges, there is attraction between unlike electric charges. रिपल्शन प्रतिआकर्षण 2 इलेक्ट्रिक विद्युत प्रभार असणाऱ्यांमध्ये होतात आणि अट्रॅक्शन आहे ते 2 प्रभारित वस्तू ज्या नसतात, जिथे प्रभारित नसतात तिथे होतात. हेन्स रिपल्शन इज यूज्ड ॲज द टेस्ट फॉर आयडेंटिफाईंग इलेक्ट्रिकली चार्जड ऑब्जेक्ट. म्हणून विद्युत प्रभार वस्तू ओळखण्यासाठी रिपल्शन प्रतिआकर्षणचा वापर केला जातो. बघा हा एक चार्ट खालच्या, आता एकाचं तर उत्तर मी सांगितलंच ऑलरेडी, खालच्या 2चं मला तुम्ही सांगायचं आहे आणि वर एक चार्ट होता त्याचं उत्तर एक मला तुम्ही सांगायचं आहे. ठीक आहे, आणि आता जो पुढचा आपला जो एक भाग आहे ऑब्झर्व अँड डिस्कस, ह्यामधला कोणता भाग काढला आहे आपण एकदा बघून घेऊया अँड देन पुढचं स्टार्ट करूया आपण. 54 पेज नंबर तुम्हाला PDF सुद्धा पाठवलेली आहे, तुम्हीही बघत चला की त्याच्यामधला कोणता भाग काढलेला आहे तो. ठीक आहे, बघा आता इथं आपल्याला एक छोटासा काय सांगितलेलं आहे बघा. टेक थर्माकोल बॉल और मस्टर्ड सीड इन द बॉटल अँड शेक द बॉटल विगरसली. द सीड ट्राय टू मूव्ह अवे फ्रॉम इच अदर बट स्टिक द बॉटल. व्हाय डज धिस हॅपन. बघा तुम्हाला सांगितलं आहे थर्माकोलचे बॉल घ्या किंवा मोहरीचे दाणे एका प्लास्टिकच्या बाटलीत घेऊन बाटली जोरजोराने हलवा. दाणे एकमेकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात पण बाटलीला चिटकून बसतात. असे का होत असते. बघा आपण मागे एक वाक्य बघितलेलं होतं की
आकर्षण कधी होतं, ह्या एकमेकांना चिटकून बसतायत म्हणजे त्यांच्यामध्ये आकर्षण होतंय, असं का होत असेल? तर तिथे दोन वेगवेगळे विद्युत प्रभार असणार आहेत, दोन अपोजिट चार्जेस असणार आहेत. मग इथे बघा, ट्राय दिस टू चार्ज अँड ऑब्जेक्ट बाय कॉन्टॅक्ट. ठीक आहे, बघा स्पर्शाद्वारे वस्तू प्रभावित करणे म्हणजे नेमकं काय बघा. रब द प्लास्टिक कोम अगेन्स्ट द पेपर, टच द कोम विथ द अनादर अनचार्जड कोम, टेक द अदर कोम नियर सम पीसेस ऑफ द पेपर, व्हॉट हॅपन. बघा, एका प्लास्टिकच्या कंगव्याला कागदाने घासायचे, या कंगव्याने दुसऱ्या कंगव्याला स्पर्श करावं, तो कंगवा कागदाच्या कपट्यांजवळ न्या, काय होते तिथे अट्रॅक्शन घडून येईल का? आणि दुसरं जो आहे टू चार्ज अँड ऑब्जेक्ट बाय इंडक्शन, प्रवर्तनाने वस्तू जी आहे ती चार्ज करायची आहे. म्हणजे बघा, रब अ कोम ऑर बलून ऑन युअर हेअर. बघा काय करायचं आहे, कोम कंगवा किंवा फुगा आपल्या केसांवर घासायचा आणि ॲज शोन in picture, take a comb near the trickle of water a tap, see what happened. Now draw the comb away from the trickle and observe व्हॉट हॅपन. बघा आता चित्रात दाखवल्याप्रमाणे कंगवा पाण्याच्या बारीक धारेजवळ न्या, काय होते ते पहा. हे तुम्ही घरात सुद्धा करू शकता, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. कंगवा तुमच्या डोक्यावर रब करा आणि काय करा, तो पाण्याच्या बारीक धारेजवळ न्या आणि तिथे तो काय होतंय हे बघा. आणि कंगवा पाण्याच्या धारेपासून पुन्हा दूर न्या, मग काय होतंय ते पहा. तिथे आपल्याला काय पाहायला मिळते ते तुम्ही मला सांगा. बघा, या छोट्या छोट्या गोष्टी, 1 ते 2 3 गोष्टी मी आज तुम्हाला करायला सांगितल्यात, त्या करून बघा आणि देन मला सांगा. राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरला घेऊ. आणि ह्यात जर कोणाला काहीही शंका असेल तर मला नक्की विचारा. थँक्यू.